आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 व पेपर 2 TETचे प्रश्न पाहणार आहोत। महाराष्ट्र शिक्षक पात्रतामधील काही इम्पॉर्टंट प्रश्न आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। हे सगळे जे प्रश्न आहे 20 प्रश्न आपण आज पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहे आणि वारंवार हे प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो वारंवार हे प्रश्न विचारले जातात। तर प्रत्येक प्रश्न जे आहे तुम्ही काळजीपूर्वक वाचा व काळजीपूर्वक याचे उत्तर द्या। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात। आपल्याला हे PDF तिथूनच पाहायला मिळणार। तर प्रश्न 1 पाहूया। एक विद्यार्थी डॅश डॅशने ग्रस्त आहे, त्यामुळे तो साव व वाज आणि न्यूक्लिअर व अनक्लिअर मधील फरक ओळखू शकत नाही। तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे आणि हा कोणता प्रकार आहे? 4 प्रकार आपल्याला इथे दिलेले आहे। हे डिस्लेक्सिया आहे ज्याला आपण वाचन दोष म्हणतो, किंवा डिस्ग्राफिया आहे ज्याला आपण लेखन दोष म्हणतो, किंवा डिस्कॅल्कुलिया आहे गणितीय दोष, किंवा मतिमंद। तर हे बघा, येथे जे विद्यार्थी आहे त्याला वाचन करण्यात प्रॉब्लेम होत आहे, म्हणजेच वाचण्यात त्याला दोष आढळलेला आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते असेल आपला डिस्लेक्सिया, कारण लिहिताना जे दोष निर्माण होतो लेखन दोष त्याला आपण म्हणतो डिस्ग्राफिया, आणि गणिती संबंधीय दोषला आपण म्हणतो डिस्कॅल्कुलिया। तर अशा प्रकारचा पहिला प्रश्न होता। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न इथे विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 2। भाषा शिक्षणाची सुरुवात प्रथमत कुठे होते? हे प्रश्न सीटेटच्या परीक्षेत सुद्धा 3-4 वेळा विचारलेला गेलेला हा प्रश्न आहे। तर भाषा शिक्षणाची सुरुवात जे होते ते होते कौटुंबिक वातावरणापासून। पर्याय क्रमांक क जे आपला योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। तिसरा प्रश्न येथे दिलेला आहे की खालीलपैकी कुमार अवस्थेचे कोणते वैशिष्ट्य नाही? हे बघा, आपल्याला इथे कुमार अवस्थेचे कोणते वैशिष्ट्य नाही हे पाहायचे आहे। तर 3 आहे पण 1 नाही। तर तीव्र तार्किकता असते, भावनांची अधिक्य असते, कौशल्य वृद्धीसुद्धा असते, पण वस्तू संग्रह वृत्ती नसते, म्हणजेच पर्याय क्रमांक क जे आपला ते योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 येथे विचारलेला आहे की एडवर्ड थॉर्नडाईक खालीलपैकी कोणत्या देशातील होता? जे थॉर्नडाईक आहे आपले मानसशास्त्रज्ञ ते कोणत्या देशाचे होते? 4 पर्याय आपल्याला ते दिलेला आहे आणि योग्य जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, म्हणजेच थॉर्नडाईक जे होते ते अमेरिकाचे होते। यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 बुद्धीबद्दल विचारला गेलेला हा प्रश्न आहे। बुद्धी गुणांक मानसिक वय इंटू 100 डिवायडेड बाय 4 पर्याय दिलेले आहे। वडिलांचे वय, बालकाचे अनुमानित वय, बालकाचे शारीरिक वय, किंवा बालकाची बुद्धिमत्ता। तर मानसिक वय इंटू 100 डिवायडेड बाय बालकाचे शारीरिक वय, म्हणजेच पर्याय क्रमांक इथे बो दिलेला आहे थोडा। तर पर्याय क्रमांक ब आपला जे असेल ते योग्य उत्तर इथे असणार आहे, कारण ते सिक्वेन्स चुकलेली आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की थॉर्नडाईकने खालीलपैकी कोणता नियम सांगितला नाही? येथे आपल्याला नाही सांगितलेला आहे की कोणता नियम थॉर्नडाईकचा नाही आहे। 3 आहे पण 1 नाही आहे। तर तयारीचा नियम हा थॉर्नडाईकचा नियम आहे, सरावाचा सुद्धा हा थॉर्नडाईकचा नियम आहे, परिमाणाचा हा सुद्धा जो आहे ते थॉर्नडाईकचा नियम आहे, पण समीपतचा नियम हे थॉर्नडाईकचा नियम नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक अ जो आहे ते आपलं योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे की पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 7 येथे विचारलेला आहे की बाल विकासाशी संबंधित वायगोस्की म्हणतो की? बालकाशी संबंधित वायगोस्की काय म्हणतो आपल्याला हे ते पाहायचं आहे। तर सामाजिक अंतरक्रिया, हे बघा वायगोस्कीचे जे संबंध आहे ते समाजशी आहे, म्हणजेच सामाजिक अंतरक्रियाशी संबंधित असतो। तर पर्याय क्रमांक ब जे आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। जिथे जिथे तुम्हाला समाज दिसेल तिथे तिथे तुम्ही वायगोस्कीचे उत्तर द्यावे। यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की भारतात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा प्रथमत केव्हा स्थापन झाली? तर योग्य उत्तर आहे 1916 मध्ये भारतात प्रथमत प्रयोगशाळा जी आहे मानसशास्त्री ते
सुरू करण्यात आली होती किंवा स्थापना झाली होती. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे की बालकाच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकास कोणत्या विकासाच्या टप्प्यात पूर्ण होते. तर हे बघा, बालकाचे जे शारीरिक, मानसिक किंवा भावनिक जे विकास आहे ते कौमारावस्थेत पूर्ण होतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 जे आहे 2013 मध्ये विचारला गेला होता की मॅकडुगलनुसार जिज्ञासा मूल प्रवृत्तीशी निगडीत भावना कोणती. हे बघा, जिज्ञासा मूल प्रवृत्तीशी निगडीत भावना कोणती हे आपल्याला इथे पाहायचं आहे. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल आश्चर्य, म्हणजेच पर्याय क्रमांक ड जे आपला ते योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे की शेष अवस्थेची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. हे बघा, शेष अवस्थेची आपल्याला इथे एक वैशिष्ट्य जे नाही आहे ते आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे. 3 वैशिष्ट्य आहे पण एक नाही आहे. आता शेष अवस्थेची कोणती वैशिष्ट्य नाही आहे हे बघा, जिज्ञासा प्रवृत्ती असते, अनुकरणातून शिकणे हे असतेच, भाषिक व्यवहारसुद्धा असतो परंतु चिंतन, कारण तो बालक जे आहे ते चिंतन मनन करू शकत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक को जे आहे आपला ते योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे की विकास ही सातत्यपूर्ण पण संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे. हे बघा, एक वाक्य येथे दिलेली आहे किंवा एक मत येथे दिलेले आहे की विकास ही सातत्यपूर्ण पण संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे. असे मत खालीलपैकी कोणाचे आहे. तर हे बघा, हे जे मत आहे ते B.F. स्किनरचे आहे की कारण विकास ही सातत्यपूर्ण पण संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न इथे विचारलेला आहे की मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली. तर हे बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी व्याख्या जी आहे ते वॉटसनने केली. याला आपण सीटेटमध्ये व्यवहारवाद म्हणतो, म्हणजे हिंदीमध्ये आपण याला काय म्हणतो, व्यवहारवाद. त्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये, वर्तनशास्त्र, म्हणजेच वर्तन मीन्स व्यवहार. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 येथे विचारलेला आहे की एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. तर हे बघा, योग्य जे उत्तर असेल ते असणार आहे आपला सर्वेक्षण, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न इथे विचारलेला आहे, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहे 2013 ते 2018 मधील काही प्रश्न इथे तुम्हाला दिलेले आहे जे वारंवार परीक्षेत विचारले जातात. तेच प्रश्न येथे आपण आणलेले आहेत. आणि प्रश्न विचारले गेलेला आहे की कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर हे बघा, हे इंद्रिय भ्रम असते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. 16वा प्रश्न येथे विचारलेला आहे की सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती यांनी मांडली. हे बघा, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बंडुरा यांनी मांडली होती. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 म्हणजेच साधक अभिसंधान पद्धतीच्या उद्गाता डॅश डॅश होयो. हे बघा, साधक अभिसंधान उपपत्तीचे जे उद्गाता आहे ते आहे B.F. स्किनर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता हे बघा, कवी, लेखक किंवा कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात. हे बघा, हे जे कल्पना असतात ते सृजनात्मक कल्पना असतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 येथे दिलेला आहे की अध्ययनविषयी क्षेत्रीय उपपत्ती या मानसशास्त्रज्ञ मांडली. अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती या मानसशास्त्रज्ञ मांडली. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल कुर्ट लेविन, कारण अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती कुर्ट लेविन यांनी मांडली होती. शेवटचा प्रश्न इथे दिलेला आहे की अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे जड, कारण अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती जड यांनी मांडली. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महा TAT हिंदी मीडियमचे सुद्धा प्रश्न टाकले जातात. आम्ही यापूर्वी 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि संपूर्ण भारतात जिथे जिथे टेटची परीक्षा होते त्या परीक्षेतून आम्ही काही सिलेक्टेड क्वेश्चन हिंदी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आणत आहोत. तुम्ही
आमच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करून हिंदी मीडियमचे काही व्हिडिओ पाहू शकतात. त्यामध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे पेपर 1 किंवा पेपर 2 असो ते आम्ही विचारलेले आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.